फॅमिली, कोल्हापूरची सून नम्रता ह्या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आम्ही आमच्या पिल्लूचं करणार आहे बोरनान, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि गमतीशीर व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा। संक्रांत आली की लहान मुलांवर बोरनान हे घातले जाते। संक्रांतीच्या करीदिन हे बोरनांसाठी फार योग्य आहे। लहान मुलांच्या वयाच्या 5 वर्षापर्यंत बोरनान करणे हे मुलांसाठी खूप चांगले असते। बोरनान करण्यासाठी लहान मुलांना नवीन वस्त्र घेतली जातात, त्याचबरोबर हलव्याचे दागिने घालून त्यांना छान असं नटवलं जातं। बरेचसे लोक हे रथ सप्तमी पर्यंतही करतात। ज्या दिवशी हळद कुंकूचा कार्यक्रम आपण आयोजित करतो त्या दिवशी लहान मुलांना एकत्रित करून हे छानसा कार्यक्रम आपण करू शकतो। बोरनान का करायचा या पाठीमागे फार छान अशी स्टोरी आहे। एक करी नावाचा राक्षस होता, त्याची वाईट दृष्टी आणि वाईट विचार हे लहान मुलांवरती पडू नये म्हणून सर्वात आधी बोरनान हे बाळकृष्णावरती केले, त्यानंतर लहान मुलांवर केले आणि तेव्हापासून ही प्रथा अशी चालू आहे। आणि जर शास्त्राप्रमाणे आपण पाहिलं तर या बदलत्या वातावरणामुळे लहान मुलं आजारी पडायला होतात आणि या ऋतूमध्ये मिळणाऱ्या फळे भाज्या मुलं सहजच खात नाहीत। तर असा गमतीशीर कार्यक्रम आपण ठेवून सगळ्या लहान मुलांना एकत्रित करतो आणि त्यांना खाण्यासाठी हे सगळे फळे भाज्या जसे की त्याच्यामध्ये ऊसाचा, बोराचा, अजून भुईमुंगाच्या शेंगा, गाजर, वाटाणे, भरपूर असे मुरमुरे आणि हल्लीच्या काळात आपण चॉकलेट बिस्किट गोळ्या हे सुद्धा त्यात ॲड करून लहान मुलांना वेचून खाण्याची एक छान अशी संधी देतो, जेणेकरून एकमेकांचं बघून ते मुलं खातात सुद्धा आणि येणाऱ्या वातावरणामध्ये त्यांचं शरीर हे सुदृढ व्हावं म्हणून एक त्यांना संधी दिली जाते।